भक्ती चळवळीला सुरुवात कुठून झाली? तर लक्षात घ्या, दक्षिण भारतामध्ये जी तमिळ संतांची चळवळ होती, त्याला आपण नयनार आणि अल्वार या नावाने या ठिकाणी संबोधतो. तिथून भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या भक्ती चळवळीनं खास करून बौद्ध आणि जैन धर्माच्या तत्त्वज्ञानाला विरोध केलेला आहे, लक्षात घ्या. जैन आणि बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान पराभूत केल्यानंतर त्यावर या ठिकाणी भक्ती चळवळ उदयास आल्याचं दिसून येतं. भक्ती चळवळीला जर आपण याचं तत्त्वज्ञान जर आपण पाहिलं तर ते वेदांतावर आधारित आहे. वेदांत काय आहे? तर वेदांत सांगतं की जे पण काही विचार आहेत, जे पण काही विचारधारा आहे, तर त्या विचारधारांचं मूळ हे वेदांमध्ये आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक सजीवामध्ये जो आत्मा आहे, तो तर शरीररूपी या ठिकाणी जीव तो या ठिकाणी मृत पावल्यानंतर तो आत्मा हा परमात्मामध्ये या ठिकाणी विलीन होतो. तर आत्मा आणि परमात्माच्या मिलन जे आहे त्याच्यावर आधारित या ठिकाणी जे तत्वज्ञान हे वेदांतामध्ये सांगितलं. शंकराचार्यांनी पुढे जाऊन अद्वैतवादाची संकल्पना मांडली आणि ती संकल्पना पूर्णतः वेदांतावर आधारित या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं. आणि त्यानंतर मग तिथून खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो की बौद्ध आणि जैन तत्वज्ञान पराभूत झाल्यानंतर भक्ती चळवळ जी आहे तर त्याचा या ठिकाणी उदय भारतामध्ये होताना